पुण्यामधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल हा तब्बल 400 फूट खोल दरीमध्ये धक्का देऊन त्याची हत्या करण्यात आलेली आहे आणि याच प्रकरणी केतनच्या वडिलांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। आपल्या मुलाला न्याय मिळावा ही मागणी केतनच्या वडिलांनी केली आहे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी देखील केतनच्या वडिलांनी केली। दरम्यान केतन अग्रवाल हत्येच्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी खरतर या पत्राच्या माध्यमातून केतनच्या वडिलांनी केलेली होती। मुख्यमंत्र्यांनी देखील ही मागणी मान्य केली आहे। त्यांनी या घटनेबाबतीत पूर्ण माहिती घेतली माझ्याकडनं। माहिती घेऊन त्यांनी मला आश्वासन दिलं की याच्यात ते स्वतः लक्ष देऊन लवकरात लवकर सगळं काही त्याचं निवारण करून देतील। काय नक्की तुम्ही काय मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांना? मी त्यांना हे मागणी केली की ह्याच्या फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन जे त्याच्यात दोषी आहे त्या लोकांना कठोर ते कठोर सजा व्हावी। अनाकलनीय अशा प्रकारची घटना आहे। खरं म्हणजे कुठेतरी समाज म्हणून आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे की शिकल्या सवरलेल्या चांगल्या घरच्या मुला मुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि अशा प्रकारची सूडबुद्धी ही नेमकी का तयार होते, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? मला असं वाटतं की याला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही तर एक सामाजिक अँगल देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघावा लागेल आणि समाजाची पण एक स्ट्रॉंग व्यवस्था उभी करावी लागेल की अशा पद्धतीची सूडबुद्धी या इतक्या तरुण वयातल्या मुलींमध्ये मुलांमध्ये तयार होऊ नये। पण एकूणच ही घटना अत्यंत धक्कादायक आहे। पुण्यामधल्या लोहगडावरून केतन अग्रवाल हत्येच्या प्रकरणी आणखी एक अपडेट समोर येतेय। लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये सियाच्या भावाला आता तपासासाठी आणि चौकशीसाठी बोलवण्यात आले। आरोपी सिया गोयलच्या भावाची देखील गेल्या 3 तासांपासून चौकशी सुरू आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये आणखी काही जणांचा समावेश असल्याचा संशय केतनच्या वडिलांनी व्यक्त केला। मला वाटतं याच्यात अजून काही लोक इन्व्हॉल्ड असतील प्लॅनिंग मध्ये यामध्ये म्हणजे सियाच्या भावाला या संदर्भात काही माहिती असू शकते असं वाटतं का तुम्हाला? मे बी असू शकेल सर, का की त्या भावाच्या खूप जवळ होती ते, तिला माहिती असायला पाहिजे असं मला वाटतं। म्हणजे या प्रियसी संदर्भात त्याला माहिती होती, म्हणजे चेतन संदर्भात? हो, तो त्याचा मित्र होता ना। कोण? चेतन आणि साहिल, शियाचा भाऊ साहिल आणि चेतन हा मित्र होते। मित्र म्हणजे या गोष्टीची कल्पना, अफेअर बद्दलची कल्पना होती त्यांना? असायला पाहिजे 100%। दरम्यान पोलिसांच्या तपासामधून आणखी एक धक्कादायक अशी बाब समोर आली आहे। सियाला केतन हा आवडायचा नाही, सियाचा लग्नासाठी नकार होता, पण का याचं उत्तर सियानं आता पोलिसांच्या चौकशीत दिलंय। केतनला टक्कल होतं आणि यामुळे सियानं त्याला लग्नासाठी नकार दिला अशी माहिती पोलिसांच्या तपासामधून कळतीये। इतकंच नाही तर केतनच्या डोक्यावरती वीग होतं, ते तिला आवडायचं नाही, याच कारणामुळे दोघांमध्ये दुरावा आला होता अशी माहिती आहे। याच दुराव्यामध्ये सियानं तिचा प्रियकर चेतनसह होणारा नवरा केतन याच्या हत्येचा कट रचला। केतनला एक वीकचा पॅच होता, पण हे लग्न ठरवायच्या अगोदरच त्याला सांगितलेलं होतं। बिकॉज ऑफ त्याच्या ते काही मेडिकलच्या याच्यामुळे एक छोटासा पॅच होता त्याला वीकचा, पण ते लग्न ठरवायच्या अगोदर सगळं काही क्लिअर सांगून दाखवलं गेलं होतं। व्यतिरिक्त तुम्ही आज तपासात कुठंही बघितलं तर कुठंही असं दिसत नाही की त्यांनी कधी सांगितलं या त्या गोष्टीसाठी नकार दिला। पण तिच्यासाठी लय सोपं होतं ना सर नकार देणं। माझ्या मुलाची हत्या करायची गरजच नव्हती ना। माझा 26 वर्षाचा मुलगा त्यांनी कशामुळे मला माहीत नाही, पण त्याच्या प्रेमीने त्यांनी हत्या केली, हे माझ्यासाठी दुर्दैवी आहे। केतनची अडखळत बोलण्याची सवय देखील सियाला आवडत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। केतनच्या सोबत लग्न न करण्याचे आरोपी सियाकडे अनेक कारणं आहेत असंही बोललं जातंय। अडखळत बोलण्याची केतनची सवय कुटुंबाला माहीत असल्याचं देखील सियानं या चौकशीच्या दरम्यान पोलिसांना सांगितलंय।